नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या एका मराठी व्याकरणाच्या व्हिडिओमध्ये मी प्रयोग या टॉपिकवर आधारित तो व्हिडिओ बनवलेला होता. तर त्या प्रयोगाच्या रिलेटेड मी क्वेश्चन बँक तयार केली एक. तर ती क्वेश्चन बँक आपण आज एकत्र सोडवणार आहोत. तर यामध्ये बघा प्रश्न दिला आहे आणि त्याची जी नोट आहे ती लक्षात कशी ठेवायचं किंवा काय कशाशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे बघा, माझ्याकडून हे काम झाले नाही. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर याची नोट आहे बघा की भावे प्रयोगात क्रिया म्हणजेच भाव प्रधान असते. माझ्याकडून, त्याच्याकडून, तिच्याकडून अशी रचना अनेकदा दिसते. ठीक आहे, म्हणजे याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 भावे प्रयोग. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन जो आहे, कर्तरी प्रयोगात क्रियापदाचा संबंध कोणाशी असतो? जी आपण व्याख्या घेतलेली होती बघा कर्तरी प्रयोगामध्ये. तर कर्तरी प्रयोगात कर्ता काय असतो? प्रधान असतो, म्हणजे त्याला प्रत्यय नसतो. क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार येते. म्हणजे याचं आन्सर काय असेल तर आन्सर बी. त्यानंतर बघा, रामकडून पत्र रामाकडून लिहिले गेले. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? तर त्याची नोट आहे, कर्मणी प्रयोगात कर्माला महत्त्व असते. गेले जाते, लिहिले गेले अशी रचना आढळते. म्हणजेच हा प्रयोग कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. त्यानंतर मराठीत मुख्यतः किती प्रयोग मानले जातात? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी 3. कर्तरी, कर्मणी आणि भावे असे 3 मुख्य प्रयोग आहेत. त्यानंतर कर्ता प्रधान असलेला प्रयोग कोणता? आता कोणत्या प्रयोगामध्ये कर्ता प्रधान असतो? तर तो आहे कर्तरी प्रयोग. जो आपला पहिला प्रयोग आपण लर्न केलेला होता तो म्हणजे कर्तरी प्रयोग. त्याच्यामध्ये कर्ता काय असतो तर म्हणजे त्याला प्रत्यय नसतो. त्यानंतर आहे कर्माला महत्त्व असलेला प्रयोग कोणता? कर्मणी प्रयोगात कर्मावर भर दिलेला असतो. म्हणजेच हा कोणता प्रयोग आहे तर कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये काय केलेलं असतं? कर्माला महत्त्व दिलेलं असतं. त्यानंतर त्याच्याकडून धावले जात नाही हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? जात नाही व कडून अशी रचना भावे प्रयोगात दिसते. म्हणजे हा प्रयोग आहे पर्याय क्रमांक सी भावे प्रयोग. त्यानंतर कर्मणी प्रयोगात महत्त्व कोणाला असते? आता कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं तर कर्म हे वाक्याचं केंद्र असतं. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय येईल तर पर्याय क्रमांक 2 कर्म. त्यानंतर भावे प्रयोगात कोणते तत्व प्रधान असते? भावे प्रयोगात क्रिया महत्त्वाची असते, कर्त्याला दुय्यम स्थान असतं.
म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे भाव क्रिया. सीता गाणे गाते हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? कर्ता स्वतः क्रिया करत असल्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? तर कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी धडा अभ्यासला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? कर्ता स्वतः क्रिया करतो म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 1. हे पुस्तक विद्यार्थ्यांकडून वाचले गेले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? वाचले गेले ही रचना कर्मणी प्रयोगाचे लक्षण आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. भावे प्रयोगात कर्त्याला कोणती विभक्ती येते? भावे प्रयोगात माझ्याकडून, त्याच्याकडून अशी तृतीय विभक्तीची रचना दिसते. म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे सी. मुलगा क्रिकेट खेळतो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? कर्ता स्वतः क्रिया करत असल्याने हा कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग आहे. माझ्याकडून पोहवले जात नाही हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? हा आहे भावे प्रयोग. कर्मणी प्रयोगात क्रियापदाचा संबंध कोणाशी असतो? कर्मणी प्रयोगात कर्माला काय केलं असतं? प्राधान्य दिलेलं असतं. म्हणजे कर्माशी त्याचं काय असतं? संबंध असतो. शिक्षकांनी धडा शिकवला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? कर्ता क्रिया करतोय म्हणजेच काय आहे? हा कर्तरी प्रयोग आहे. पत्र पोस्टमन कडून पोहोचवले गेले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? पोहोचवले गेले ही कर्मणी प्रयोगाची रचना आहे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 2. भावे प्रयोगात कोणाला महत्त्व नसते? भावे प्रयोगात कोणाला महत्त्व नसते. भावे प्रयोगात कर्ता दुय्यम असतो. क्रिया म्हणजेच भाव प्रधान असते. म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्ता. आम्ही मैदानात खेळतो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? कर्ता स्वतः क्रिया करत असल्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. राम आंबा खातो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? कर्ता स्वतः क्रिया करतो म्हणून हा काय आहे? कर्तरी प्रयोग आहे. आंबा रामकडून खाल्ला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? कर्मणी प्रयोगाचे आहे. ज्या नोट मी दिलेल्या आहेत खाली त्या काय करा तुम्ही लिहून काढा. तिच्याकडून हसवले जात नाही हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? भावे प्रयोग. खालीलपैकी कर्मणी प्रयोगाचे लक्षण कोणते? कर्मणी प्रयोगात काय असते? कर्म वाक्याचे केंद्र असते. म्हणजेच कर्माला काय केलं जातं? प्राधान्य दिलं जातं. पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी प्रश्न सोडवतात हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? कर्ता स्वतः क्रिया करतोय म्हणजेच कर्तरी प्रयोग. प्रश्न विद्यार्थ्यांकडून सोडवले गेले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे?
ही कोणती आहे? कर्मणी प्रयोगाची रचना आहे. भावे प्रयोगात कोणते शब्द आढळतात? जात नाही, होत नाही अशा रचना भावे प्रयोगात सामान्यतः आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. शिक्षक धडा समजावतात हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? कर्ता स्वतः क्रिया करतोय म्हणजेच हा कर्तरी प्रयोग आहे. धडा शिक्षकांकडून समजावला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे. कर्तरी प्रयोगात कर्ता कोणती भूमिका बजावतो? कर्ताच क्रिया करतो म्हणजे क्रिया करणारा. पर्याय क्रमांक ए. खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? कर्ता स्वतः क्रिया करत असेल तर तो कोणता प्रयोग असतो? कर्तरी प्रयोग. म्हणजे कोणता येईल? पत्र रामकडून लिहिले गेले, माझ्याकडून धावले जात नाही, मुलगा कविता म्हणतो, पुस्तक वाचले गेले. याचा पर्याय क्रमांक येईल सी. मुलगा कविता म्हणतो. पुस्तक विद्यार्थ्यांकडून वाचले गेले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. त्याच्याकडून पोहवले जात नाही हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. खालीलपैकी भावे प्रयोगाचं वाक्य कोणतं? मी पुस्तक वाचतो, पुस्तक माझ्याकडून वाचले गेले, माझ्याकडून पुस्तक वाचले जात नाही, मुलगा खेळतो. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? माझ्याकडून पुस्तक वाचले जात नाही. पर्याय क्रमांक सी. कर्मणी प्रयोगात वाक्यातील कोणता घटक प्रधान असतो? याच्यामध्ये कोणता घटक प्रधान असतो? तर कर्म प्रधान असतो. विद्यार्थी निबंध लिहितात हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे, कारण कर्ता स्वतः क्रिया करतो. निबंध विद्यार्थ्यांकडून लिहिला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? पर्याय क्रमांक बी. लिहिला गेला ही कर्मणी प्रयोगाची रचना आहे. भावे प्रयोगात कर्त्याला कोणते स्थान असते? याचा पर्याय आहे बी. दुय्यम. मुली गाणे म्हणतात हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? क्रिया कर्ता स्वतः करतोय त्यामुळं हे आहे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण. कर्तरी प्रयोगात क्रियापदाचा संबंध कोणाशी येतो? कर्तरी प्रयोगात क्रियापदाचा संबंध कोणाशी येतो? कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलते. म्हणजे याचा पर्याय क्रमांक येईल पर्याय क्रमांक 2. कर्त्याशी येतो. अशा पद्धतीने आपण एक उजळणी घेण्यासाठी ही क्वेश्चन पेपर क्वेश्चन बँक आपण तयार केलेली होती. ही तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आणि तुम्हाला शिकवलेल्या भागाच्या जर PDF मध्ये नोट्स हव्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. धन्यवाद.